नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी मागणी केली होती की सर आम्हाला एक असा व्हिडिओ बनवा की जिथं पेपर चेकर मराठीच्या पेपरमध्ये कसे मार्क देतो, कोणत्या प्रश्नाला कशा पद्धतीने लिहिलं तर कसे मार्क भेटतात. तर आजचा व्हिडिओ त्याच टॉपिकवरती आहे बाळांनो. मी तुम्हाला पूर्ण प्रश्नपत्रिका दाखवेल, पूर्ण उत्तरपत्रिका दाखवेल. ठीक आहे, फक्त माझी एकच मागणी आहे, व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. ठीक आहे, लास्ट व्हिडिओची विनर मृणाल पाटील होती, जिला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही सुद्धा असू शकतात विनर. फक्त तुम्हाला लाल बटन वरती क्लिक करून ठेवायचंय. प्रत्येक व्हिडिओ मधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच जॉईन करा. 10वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. कुठूनही काही प्रश्न समजला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो. ठीक आहे, चला सुरू करूया आपण आजचा व्हिडिओ. बघा बाळांनो, सगळ्यात पहिले कोणता विभाग असतो तुमचा? बेसिकली गद्य विभाग असतो. ठीक आहे, आता गद्य विभागामध्ये जर तुम्हाला अशा पद्धतीचा प्रश्न आला की ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय बाळांनो, 2 वाक्य लिहायचे किंवा कारण लिहायचे. ठीक आहे, 1 आणि 2 करून, तशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये बाळांनो तुम्हाला पूर्ण सेंटेन्स लिहायचंय पहिली गोष्ट. ठीक आहे, पूर्ण सेंटेन्स लिहायचे, त्यानंतर त्याचे जे पॉइंटर्स असतील ते लिहायचे. आता इथं बघा विद्यार्थ्यांनी किती छान पद्धतीने लिहिले बाळांनो. हा, थोडीशी हँडरायटिंग विद्यार्थ्याची कमी आहे. ठीक आहे, पण त्याने उत्तरं खूप छान पद्धतीने लिहिलेले आहेत. उपोषणाची बातमी चाळीत जाहीर झाल्यानंतर कानावर येणारी वाक्य, पहिले याने 1 मार्क करून पूर्ण सेंटेन्स लिहिलं, त्याने रोमन नंबर मध्ये 2 पॉइंटर लिहिले बाळांनो, जशा पद्धतीने परीक्षेत विचारलेले होते. बघा, 1 आणि त्यानंतर रोमन मध्ये 1 आणि 2. अशाच पद्धतीने तुम्हाला मेंटेन करायचं, तरच पेपर चेकर जो असतो तो आनंदात तुम्हाला मार्क देतो बाळांनो. नाहीतर विद्यार्थी काय करतात, 1 लिहितात, त्यानंतर 1 आणि त्यानंतर 2. अशा पद्धतीने कन्फ्युजन का क्रिएट करताय तुम्ही पेपर चेकरला? पण गोष्ट समजते? छान पद्धतीने लिहा ना अशा पद्धतीने. रोमन मध्ये 1 आणि 2, पेपर चेकरने लगेच 1 2 मार्क देऊन दिले, एकदम फास्ट. गोष्ट समजते? ठीक आहे, तर इथं तुम्हाला 2 मार्क भेटून गेले. त्याच नंतर तुम्ही जर प्रश्न बघणार बाळांनो, जर तुम्ही खाली जाणार आणि प्रश्न बघणार, प्रश्न बघा काय आता, आकृती पूर्ण करा. आकृती पूर्ण करण्यामध्ये बघा आता या विद्यार्थ्याने कशा पद्धतीने लिहिलेलं आहे, जस्ट अ सेकंड. हा बघा, आकृती पूर्ण केल्यावरती या सगळ्या गोष्टींना आपण काढायचं असतं बाळांनो. हे बॉक्स जे असतात ना, हे सगळे बॉक्स काढायचे असतात तुम्हाला. अशा पद्धतीने नाही फक्त शब्द आणि 1 2 टिक मार्क करून दिले, हे पहिलं आणि हे दुसरं, अशा पद्धतीने नाही. जर आकृती पूर्ण करा म्हटलंय, आकृती म्हणजे काय रे बाळांनो? डायग्राम. डायग्राम तुम्हाला ही काढावीच लागेल. ठीक आहे, जशा पद्धतीची डायग्राम इथं काढलेली आहे, जशा पद्धतीची डायग्राम इथं काढलेली आहे, जशा पद्धतीची डायग्राम इथं काढली आहे, तशीच डायग्राम तुम्हाला काढावी लागेल. पेपर चेकर काही न विचार करता तुम्हाला इथं 2 मार्क ठेवून देईल. समजते गोष्ट? ठीक आहे, त्यानंतर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बाळांनो एक महत्वाची गोष्ट, टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील बोर्डात बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न येतील. का रे बाळांनो? तिथूनच प्रश्न काय येतात, मागच्या वर्षाचे तुम्ही रिझल्ट बघू शकता. विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली बाळांनो. तुम्ही पण काढणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. तिथूनच प्रश्न काय येतात. असं आहे का बोर्ड मला प्रश्नपत्रिका सांगून देतं? नाही, अशी काही गोष्ट नसते. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली असते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, आणि मी गॅरंटी देतो मराठीच्या पेपरमध्ये सुद्धा आणि तुमचे जेवढे पण सब्जेक्ट आहेत सगळ्यांचे आपण टॉप 100 क्वेश्चन काढलेले आहेत बाळांनो. तिथूनच मॅक्झिमम सिमिलर प्रश्न येतील. कोणतं गद्य येणार आहे, कोणतं पद्य येणार आहे, सगळ्या गोष्टी तिथूनच येणार आहेत. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. लवकरच कोर्स क्लोज करतोय आपण, त्यामुळे नक्कीच एनरोल करा. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो. 10वी मध्ये चांगला स्कोर म्हणजे तुम्हाला पूर्ण आयुष्यात तो स्कोर कामात येतो. खाली वळूया. आता खालचा प्रश्न काय रे बाळांनो? ठीक आहे, इथं मला प्रश्न समजत नाही, पण इथं आपण इथून बघू. उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता पहिली कृती डायग्रामची आहे बाळांनो, पण विद्यार्थ्याने काय केले, विद्यार्थ्याने पहिली कृती, सॉरी आपला काही क्वेश्चन मिस झाला का? हा, सोमत आहे ना बाळांनो. ठीक आहे, सोमत हे 3ऱ्या नंबरला होतं, त्याने 3ऱ्या नंबरलाच इथं सोमत लिहिलेलं बाळांनो. ठीक आहे, आता सोमत किती मार्काला होतं बघा. सोमत इथं तुमचं 3 मार्काला होतं, पण आता पेपर चेकरने किती मार्क दिले त्याला? 1.5 मार्क दिले बाळांनो. का रे बाळांनो? पहिली गोष्ट की खाडाखोडला अर्धा मार्क कट केला. ठीक आहे, आणि 1 मार्क पेपर चेकरने वाचला असेल उत्तर, त्याला जास्त सॅटिस्फॅक्टरी नसले वाटले. ठीक आहे, त्यासाठी त्याने 1 मार्क कट केलेला आहे बेसिकली, है ना. तर या पद्धतीने तुमचा इथं अर्धा मार्क. पण मी जर पेपर चेकर राहिलो असतो बाळांनो, ठीक आहे, बऱ्याच पेपर मी पण चेक करतो, ठीक आहे, पण मी इथं विद्यार्थ्याला कसंही करून 2.5 मार्क दिले असते.
ठीक आहे. आता पेपर चेकरवरती या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी डिपेंड असतात बाळांनो. ठीक आहे. आता याला इथं पेपर चेकर थोडासा अवघड लागून गेला. ठीक आहे. पण ठीक आहे, खाडाखोड पण खूपच काही होती विद्यार्थ्याची. हे बघा है ना, बऱ्याच ठिकाणी हे बघा बऱ्याच ठिकाणी खाडाखोड होती, त्यामुळे मार्क कट झालेले आहेत बेसिकली. काही हरकत नाही. ठीक आहे. पण छान पद्धतीने एवढं तरी उत्तर तुम्ही सोमतसाठी लिहिलं, तुमचे मार्क कुठंच जाणार नाही. ठीक आहे. 7 ते 8 ओळी जरी लिहिला सोमतसाठी 3 मार्कासाठी सफिशियंट आहे बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जेव्हा पॅसेजमध्ये गेलो बाळांनो, दुसऱ्या पॅसेजमध्ये जेव्हा गेलो, पहिला प्रश्न काय, आकृती पूर्ण करा. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांनी व्यवस्थित आकृती पूर्ण केलेली. बघा प्रश्न जंबल झाले चालेल, ठीक आहे, पण ट्राय करा जर जंबल नसेल होत तर. ठीक आहे. आता विद्यार्थ्याला सपोज ही आकृती नाही येते, त्याने लगेच इथं दुसऱ्या नंबरचा प्रश्न नाही लिहून ठेवला, ही जागा पहिले सोडून दिली त्यांनी आकृतीची, त्यानंतर दुसऱ्या प्रश्नावरती गेला, नंतर येऊन गेलं तर तुम्ही आकृती इथं काढा. याच्याने काय होतं माहितीये का बाळांनो, पेपर चेकरसाठी सोपं जातं की अ चा 1 2 3 लिहिला, आ चा 1 2 3 लिहिला. विद्यार्थी काय करतात, आ त्याचा तिसऱ्या नंबरचा पहिले लिहितात, मग 1 नंबरचा लिहितात, मग दुसऱ्या नंबरचे लिहितात. काही चुकीचं नाही त्याच्यात, मार्क भेटेल तिथं पण पेपर चेकर इरिटेट होऊन जातो बेसिकली, है ना. चला आज आला त्यानंतरचा बघा बाळांनो, चौकटी पूर्ण करा. इथं सुद्धा फक्त चौकटी काढून काम चालणार नाही, फक्त चौकटी काढून काम चालणार नाही, पूर्ण लिहायचंय बाळांनो तुम्हाला, है ना. नाही तर विद्यार्थी काय करतात, हा अभिषेक लिहून दिलं, रेखा मावशी लिहून दिलं, सुमित लिहून दिलं, स्नेहल लिहून दिलं, चालेल, त्याला वाटतं इथं 2 मार्क भेटतील, फक्त 1 मार्क भेटेल. समजतं ही गोष्ट, फक्त 1 मार्क भेटेल. हे पूर्ण लिहिल्याने तुम्हाला अर्धा मार्क असतो बाळांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. हे पूर्ण लिहिल्याने तुम्हाला अर्धा मार्क असतो आणि अशा पद्धतीने तुमचे 2 मार्क डिसाईड होतात. गोष्ट समजते. ठीक आहे. चला पुढे जाऊया. त्यानंतर बघा इथं पण सोमत दिलेलं आहे. सोमत किती पाहिजे बाळांनो, आता इथं जस्ट सेकंड, इथं सोमत बघा, इथं सोमत मध्ये इथं किती मार्क दिले, 2 मार्क दिले. ठीक आहे. इथं पण त्यांनी कमी केलाच मार्क. ठीक आहे. 2.5 मार्क भेटायला पाहिजे होते, पण ठीक आहे, आता हे पेपर चेक तसा असेल, आपण तिथं काही करू शकत नाही. ठीक आहे. ठीक आहे. 2 मार्क सोमतला दिले. त्यानंतर अपठित गद्याचा पॅसेज आल्यानंतर अपठित गद्यामध्ये पण पहिले काय बाळांनो, आकृती मेंटेन केलेली का, आकृती मेंटेन केलेली एकदम व्यवस्थित. त्यानंतर काय रे बाळांनो, टीप लिहा. किती मार्काला आहे, 2 मार्काला आहे. किती ओळी पाहिजे, कमीत कमी 2 मार्काला प्रश्न आहे तर 6 ओळी कमीत कमी पाहिजे. विद्यार्थ्याने व्यवस्थित 6 ओळी लिहिलेल्या आहेत, 2 मार्क इथं त्यांना बरोबर दिलेले आहेत पेपर चेक करणे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. त्यानंतर तुम्ही जाणार बाळांनो पद्य विभागमध्ये, म्हणजे कवितेमध्ये पण हे पूर्ण गोष्टी लिहायची असते बाळांनो. फक्त इथे 1 पॉईंट लिहून तुम्हाला वाटतं की 1 मार्काला इथं 2 मार्क भेटून जातील, मार्क भेटणार नाही. ठीक आहे. हे पूर्ण लिहावं लागेल, जसं की विद्यार्थ्याने लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यानंतरचा प्रश्न काय, कृती पूर्ण करा. ठीक आहे. हे सगळे प्रश्न आता तुम्ही बघू शकता. इथं पण काय डायग्राम काढावी लागणार आहे. ठीक आहे. विद्यार्थ्याने डायग्राम काढली आहे का, अतिउत्तम. अशा पद्धतीची डायग्राम काढायची. आता तुम्ही म्हणणार हे बॉक्स नाही काढले तर मार्क कट होणार का, नाही कट होणार. पण हे बॉक्स वगैरे काढल्याने काय असतं, पेपर चेकरला खूप सोपं जातं बाळांनो. तो 2 पैकी तो काही गोष्टी वाचणार सुद्धा नाही, माहितीये, 2 पैकी 2 झालं. समजताय गोष्ट, म्हणून या गोष्टींकडे लक्ष द्या. त्यानंतर तेच सगळ्या गोष्टी आता इथं बघू शकता तुम्ही. त्यानंतरचा सेक्शन बघूया आपण, है ना. हे आता तुम्ही बघू शकतात. डायरेक्ट स्थूल वाचनावरती जाऊया आपण, है ना. डायरेक्ट आपण जाऊया स्थूल वाचनावरती. बघा एक गोष्ट सांगतो, विद्यार्थ्याने बघा ना या सगळ्या गोष्टींना सुद्धा लक्ष दिलेलं आहे. फक्त असं नाही की 3 नंबर टाकून दिला आणि डायरेक्ट पहिला प्रश्न लिहून दिला तरी मार्क भेटणार आहे तुम्हाला. पण विद्यार्थ्याने या गोष्टीचा विचार केलेला आहे की पेपर चेकरसाठी या गोष्टी सोप्या असतील. त्याने व्यवस्थित स्थूल वाचन एक विभाग दिला. पेपर चेकरला सोपं आहे ना, डायरेक्ट स्थूल वाचनावरती जाईल. गोष्ट समजते. तर या गोष्टीचं तुम्हाला लक्ष द्यायचं आहे बाळांनो. आता स्थूल वाचन बघा काय म्हटलेलं आहे, टीप लिहा. ठीक आहे. त्यानंतर कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा. आता बघा त्याचं पहिलं जे ते 1 मिनिट, हा, कोणतेही 2 कृती सोडवा, 3 मार्काला आहे बाळांनो. ठीक आहे. 3 मार्काला बेसिकली तुमचे प्रश्न आहेत. आता 3 मार्काला इथं काय म्हटलंय, 2.5 टीप लिहिलेले 2.5 मार्क. जनरली 3 पैकी 3 नाही भेटत बाळांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. जनरली 3 पैकी 3 नाही भेटणार. ठीक आहे. 2.5 मार्क योग्य दिलेले आहेत पेपर चेकरने. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, त्यानंतर काय दिलेलं आहे त्यांनी. आता या प्रश्नात 3 पैकी 3 कसं काय भेटले मी तुम्हाला सांगतो. कोणता प्रश्न सोडवलाय यांनी, कोणता प्रश्न सोडवलाय, जस्ट सेकंड चेक करतोय मी. 3 नंबरचा प्रश्न काय बाळांनो, थोड्याशा पाण्यावर कसे वाढवावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस. ठीक आहे. आता इथं विद्यार्थ्याला 3 पैकी 3 का भेटले, की हा एक
टेक्स्टबुकचा रेफरन्स आहे बेसिकली, त्यामुळे इथं 3 पैकी 3 भेटतात. जनरली 2.5च देतात पेपर चेकर, ठीक आहे, पण ठीक आहे, चला चांगलं आहे, पेपर चेकरने 3 पैकी 3 याला दिलेले आहेत. त्यानंतरचा भाषा अभ्यास, नंतरचा विभाग काय असतो बाळांनो? भाषा अभ्यास. भाषा अभ्यासमध्ये पण पूर्ण सेंटेन्सेस तुम्हाला लिहायचे आहेत, ठीक आहे, ठीक आहे, गोष्ट समजते, ठीक आहे. हे बघा, पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा. इथं वाक्य पण लिहा बाळांनो, त्यानंतर प्रकार लिहा. इथं वाक्य लिहा, त्यानंतर प्रकार लिहा, ठीक आहे. पुढील वाक्यांचे रूपांतर सूचनेनुसार करा. पहिले इथं हे वाक्य लिहा, त्यानंतर त्याचं नकारार्थी करा. हे वाक्य लिहा, त्याचं नंतर त्याचं विधानार्थी करा. जशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी इथं केलेलं आहे का बघू आपण. विद्यार्थ्याने केलेलं आहे का? जस्ट अ सेकंड, आपण चेक करू. इथं किती नंबरचा प्रश्न होता तो? 2 नंबरचा प्रश्न आहे बेसिकली. ही कल्पना वाईट नाही, ठीक आहे. विद्यार्थ्याने इथं डायरेक्ट सेंटेन्स लिहिलं तरी त्याला मार्क दिलेले आहेत, पण मी काय सजेस्ट करेल तुम्हाला, पहिले सेंटेन्स लिहा, त्यानंतर नकारार्थी वाक्य लिहा. पहिले सेंटेन्स लिहा, त्यानंतर त्याचं होकारार्थी किंवा विधानार्थी वाक्य लिहा, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला मेंटेन करायचंय. आता प्रत्येक गोष्ट या विद्यार्थ्याने बरोबर केली असं नाहीये बाळांनो, ठीक आहे, पण एक चांगला पेपर लिहिलेला आहे. आता पुढे जाऊया आपण उपयोजित लेखनवरती. उपयोजित लेखन मध्ये काय लिहिलेलं आहे बाळांनो? पत्रलेखन. आता पत्रलेखन विद्यार्थ्यांनी कसं लिहिलेलं बघा. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की लिहिणं, उपयोजित लेखन लिहिणं. जसं की पेपर एक डिवाइड होऊन जातो बाळांनो. पत्रलेखन मध्ये बघा बाळांनो, कसा व्यवस्थित फॉर्मॅट मेंटेन केलेला आहे. एक ओळ सोडली, त्यानंतर विषय लिहिला, परत एक ओळ सोडली, एक महोदय लिहिला, त्याच्यानंतर कॉमा दिला. या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व केल्या जातात, ठीक आहे. त्यानंतर एक पॅराग्राफ लिहिला, त्यानंतर ठीक आहे रोपांची यादी वगैरे लिहिली, त्यानंतर परत एक प्रॉपर ईमेल आयडी वगैरे. बघा ना बाळांनो, किती व्यवस्थितपणे टाकलेला आहे विद्यार्थ्याने. 4.5 मार्क भेटले विद्यार्थ्याला, ठीक आहे. मी राहिलो असतो 5 पैकी 5 दिले असते, ठीक आहे, पण ठीक आहे, काही नाही, चांगले मार्क भेटले, ठीक आहे. 4.5 चांगलेच असतात, ठीक आहे. 6 पैकी कमीत कमी 5 मार्क भेटायला पाहिजे, पण ठीक आहे, 4.5 भेटले, काही हरकत नाही. आता तुम्ही म्हणाल 6 पैकी 6 का नाही दिले? 6 पैकी 6 जनरली नाही देत बाळांनो, ठीक आहे. सारांश लिहायचंय, ठीक आहे. त्या पद्धतीने, अशा पद्धतीने तुम्हाला कृती, कथा वगैरे या सगळ्या गोष्टींना पण तुम्ही इथं पेपर विद्यार्थ्याचा बघू शकतात, ठीक आहे. जाहिरात त्याने व्यवस्थित लिहिलेली आहे ना. त्यानंतर तुम्ही कथालेखन बघू शकतात. कथालेखन बघा बाळांनो किती लिहिलेलं आहे. तात्पर्य, कथा लिहिली तर त्याचं तात्पर्य पण लिहावं लागतं, ठीक आहे, तरच तुम्हाला मार्क भेटतात. तरी पेपर चेकरने काटकसर केलेलीच आहे मार्कांमध्ये, ठीक आहे. निबंध लेखन पण बघा किती छान पद्धतीने 1.5 पेज लिहिलेलं आहे. मग मी तर विद्यार्थ्यांना सांगतो 2 पेज लिहायला. 6.5 मार्क दिले, चांगले मार्क दिले, काही हरकत नाही, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचा पेपर बनेल बाळांनो. आता टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये बाळांनो तुम्हाला मॅक्झिमम सिमिलर जे पण प्रश्न येणार आहेत बाळांनो ते आपण टाकलेले आहेत, ठीक आहे. नक्कीच एनरोल करा, तिथूनच प्रश्न येणार आहेत बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, ठीक आहे. त्याच्या बाहेरचं काहीच येणार नाही, ठीक आहे. तिथूनच सिमिलर प्रश्न येतील, कारण प्रत्येक वर्षाचे अनुभव तिथं जॉईन केलेले आहेत बाळांनो. मागच्या वर्षाचे रिझल्ट बघा, 90 ते 95% विद्यार्थ्यांनी काढलेली आहे. तुम्ही पण जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, ठीक आहे. नक्कीच एनरोल करा, ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.